नाशिकच्या इगतपुरी भावली प्रकरणामध्ये आणखी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींना आज इगतपुरी न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। राहुल भागडे, कैलास भागडे आणि आकाश भोईर अशी आरोपींची नावे आहेत। भावली धबधबा परिसरात टोळक्यानं महिलेची छेड काढलेली होती। पीडितेच्या कुटुंबियांनी हडकले असता टोळक्यानं त्यांना धक्काबुक्की केली होती। नंतर पर्यटकांच्या वाहनाचा 12 किलोमीटरपर्यंत पाठलाग करून त्या टोळक्यानं त्यांच्या वाहनावर लाकडी दांडके, बेसबॉल स्टिक आणि दगडांनी हल्ला चढवला होता। टोळक्याचा पाठलाग आणि वाहनावरील हल्ल्याचा थरारक चित्रफिती समाज माध्यमातून व्हायरल झाला। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत मुख्य 3 आरोपींना अटक केली आहे। आकाश भोईर आणि त्याच्या साथीदारांची काल इगतपुरीत धिंड काढण्यात आली आहे। आतापर्यंत या प्रकरणात एकूण 12 आरोपींना अटक झाली आहे। याआधीच 9 आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 3 आरोपींना किती दिवसांची कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल। शहापूर, आटगाव त्याचबरोबर लाहे अशा प्रकारच्या भागामध्ये हे भाग कंटिन्यू फिरताना आढळून येत होते आणि त्यातून आपण ह्या तिघांना जे आहे ते तिघांना या ठिकाणी अटक केलेली आहे। 3 आरोपी जे आहेत ज्यांचा मुख्य रोल आहे की जे आपल्याला त्या ठिकाणी स्टिकनी काच फोडताना, त्याचबरोबर दगड फेकून काच फोडताना आणि वाहनाची काच फोडताना आणि त्याचबरोबर जे इतर काही लोकांना त्यांनी कॉल जो केला होता आणि त्याच्यामध्ये जे बाकी आरोपी होते अशा सगळ्या आरोपींच्या संदर्भामध्ये आणि या 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि त्यांना जे आहे ते योग्य कायदेशीर प्रक्रियेने त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।